DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। ओला दुष्काळ जाहीर करा, बाबुळगावात काँग्रेसचा बैलबंडी जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आज बाबुळगावात काँग्रेस व शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार जन आक्रोश मोर्चा काढलाय। बैलबंडीचा मोर्चा निघताच संपूर्ण शहरात घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी घोषणा देत शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर एकवटले। यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक पूर्णपणे वाहून गेले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। तरी देखील शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने आज शासनाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, कोणतेही निकष न लावता संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 1 लाख रुपये मदत, कपाशीची आयात थांबवावी आणि शेती पंपाचे वीज कनेक्शन तत्काळ उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांचं निवेदन तहसीलदार मीरा पागोरे यांना देण्यात आले। निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, आमदार बाळासाहेब मांगुळकर तसेच कृष्णा कडू, मोहन बनकर, रमेश महानूर, श्रीकांत कापसे, अतुल देशमुख, अमेय घोडे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या। शेतकऱ्यांचा उद्रेक पाहता शासनाने तातडीने ओला दुष्काळ घोषित करून दिलासा द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या मोर्चात न देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, बाबुळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.